मास्टर डाटा एंट्री ऑपरेटर आरोग्य कामगार संगठन यहाँ पे आंदोलन करे। आइए हम इनसे जानते हैं कि इनकी किन किन मुद्दों पे मांग है और इनकी क्या मांगे हैं। नमस्कार, मी नितीन रेवतकर, राज्य उपाध्यक्ष। आमची मागणी अशी आहे शासनाला की आम्हाला राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये कंत्राटी स्वरूपाने घेण्यात यावं, ही आमची प्रामुख्याने मागणी आहे। त्या मागणीसाठी आम्ही 7 नोव्हेंबरपासून तिथे आझाद मैदानाला धरणे आंदोलन सुरू केलं आहे। त्याचबरोबर शासनाने आमच्याकडे कुठेही लक्ष न दिल्यामुळे आम्ही इथे आता हिवाळी अधिवेशनामध्ये सुद्धा इथे बसलेलो आहोत धरणे आंदोलनाला। परंतु इतकं आम्हाला समजलं सगळ्यांना की शासन आमच्याकडे कुठेही लक्ष देत नाही, म्हणून आपण बघतायत की आमचे आता 5 लोक आमरण उपोषणाची परवानगी घेऊन आम्ही बसलेलो आहोत। आमचे जे उपोषणकर्ते आहेत ते गेल्या 5 दिवसापासून अन्न त्याग केलेला आहे त्यांनी। त्यांची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे। त्यांना आजच डॉक्टरांनी सांगितले की तुमच्यातले 2 लोक जे आहेत ते ॲडमिट करायला लागतील, कारण त्या एक लेडीज जी आहे तिला सातत्याने एकसारखी कंटिन्यू चक्कर येत आहेत। आताच ती थोड्या वेळा अगोदर चक्कर येऊन या मुलींमध्ये पडली, त्यांना उठल्यानंतर तर आमची शासनाने आमची कुठली दखल घेतल्यामुळे आमच्यावर आज वेळ स्थिती आलेली आहे। आम्हाला शासनाला एकच सांगायचं आहे की आम्ही जे कोविडमध्ये काम केलेलं होतं, जे शासनाने आम्हाला सांगितलं होतं की कोविड कर्मचाऱ्यांना जे आहे ते कोविड योद्धे आहेत, त्यांच्या म्हणजे आम्हाला प्रामुख्याने ट्रेनिंग म्हणून 3 वर्षासाठी घेतलं, परंतु कंपनीने 2 वर्ष 2 महिन्यामध्ये काढलं। त्याचबरोबर आमच्या गरोदर माता होत्या, ज्या बहिणी होत्या, त्यांना सुद्धा कंपनीचे जे डिव्हिजन मॅनेजर होते त्यांनी हॅरेसमेंट केली, त्यांनी व्यवस्थित प्रकारे त्यांच्यासोबत बोललेलं नाही। त्यांच्या सर्व ज्या रेकॉर्डिंग आहेत त्या सर्व डिव्हिजन मॅनेजरच्या रेकॉर्डिंग आज आमच्या संघटनेकडे उपलब्ध आहेत। त्याचप्रमाणे जे कंपनीने जे आमच्यासोबत जे प्रकार घडलेले आहेत, जे चुकीच्या पद्धतीने आमचे लोक कामावरून कमी करून टाकलेले आहेत, ते लोकसुद्धा शासनाने या सेवेमध्ये घ्यावं अशी आमची प्रामुख्याने मागणी होती। जर आमच्या या ज्या मागण्या याकडे जर आणखी दुर्लक्ष शासनाचे होत गेले आणि जर का आमची मागणी जर मंजूर झाली नाही किंवा आम्हाला कुठेही वेळ भेटली नाही बैठकीला, आमची दखल शासन जर घेत नसेल तर आम्हाला जे आज आपण बघतायत की जे 5 लोक आता उपोषणाला बसलेले आहेत, तर या 5च्या ठिकाणी आम्ही येत्या हे अधिवेशन संपायच्या आधीच 50 लोक करू आणि इथून उठल्यानंतर आम्ही सरळ मैदान, आझाद मैदान किंवा मंत्रालयाच्या समोर आम्हाला जे उचित म्हणजे मैदान वाटेल त्या ठिकाणी आम्ही आमरण उपोषणाचा हा पर्याय निवडणार आहे आणि तो येत्या आम्ही 500 लोकांपेक्षा आमची संख्या जास्त असेल, इतकंच मी आपणास सांगू इच्छितो। आम्ही गेल्या 7 नोव्हेंबरपासून आझाद मैदान येत्या आमच्या काही मागण्यासाठी आंदोलन करतोय। आमची मागणी मुळात ही आहे की आम्ही आरोग्य विभागामध्ये डाटा एंट्री ऑपरेटर म्हणून काम करतोय। तर यशस्वी कंपनीद्वारे आमची नेमणूक केली होती 3 वर्षाकरिता, पण कंपनीनं आम्हाला 2 वर्षातच काढून टाकलं कामावरून आणि या सगळ्याचा उद्रेक म्हणून आम्ही महाराष्ट्रातील जवळपास 4 ते 4,500 डाटा एंट्री ऑपरेटर इकडं आंदोलनामध्ये सहभागी झालो। तर तिकडं आमची काही दखल घेतली नाही म्हणून आम्ही हिवाळी अधिवेशनासाठी नागपूर येथे यशवंत स्टेडियमवरती आलो आहे आंदोलनासाठी। तरी आता तिकडं पण काही दखल घेतली नाही आहे, म्हणून आम्ही आता 4 दिवस झाले आम्ही 5 लोक उपोषणावरती आहोत। आम्ही अन्न पाणी फक्त घेतोय, अन्न काहीही घेतलेलं नाही आहे। 4 दिवस झाले आम्हाला कुठल्याही सरकारी यंत्रणेनं किंवा कोणत्याही मंत्र्यांनी इथं भेट दिलेली नाही आहे। आमची मागणी किरकोळ आहे, आम्हाला फक्त राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी पद्धतीनं आम्हाला कामावरती घ्यावं, एवढी एक आमची किरकोळ मागणी आहे। एवढी एक मागणी असताना सुद्धा आम्हाला शासन लक्ष देत नाही, ही खूप म्हणजे गंभीर बाब आहे किंवा खेदजनक बाब आहे। नमस्कार, आम्ही सातारा जिल्ह्यातून आलेलो आहे। माझं नाव कामेश जगताप आणि माझ्यासोबत माझे 4 अजून उपोषणकर्ते बसलेले आहेत। ते वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलेले आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरद पवार गट, रुपालीताई लोंढे, माजी संघटक, महिला संघटक, महाराष्ट्र राज्य, त्या आमच्यासोबत पाठिंबा म्हणून आमरण उपोषणाला गेले 4 दिवस बसले आहेत आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली महबूब भैया शेख, युवा प्रदेशाध्यक्ष, युवा प्रदेश, शरद पवार चंद्रजी गट, त्यांचा आम्हाला पूर्णपणे पाठिंबा आहे आणि ते काल रात्री आम्हाला भेटून गेलेले आहेत तिथून आणि त्यांनी आमचे जयंत पाटील साहेब यांच्यासोबत भेट घडवून आणली आणि तो आमचा उद्या आज लक्षवेधीला विषय मांडणार आहेत असा आश्वासन आम्हाला दिलं आहे। आणि गेले आम्ही 36 दिवस झालं आझाद मैदानावरती धरणे आंदोलन करत होतो। त्याच्यानंतर तिथे कुठेच आमचा विषय मार्गी लागत नसल्यामुळे आम्ही हिवाळी अधिवेशनाला येण्याचा निर्णय घेतला आणि तो निर्णय घेतल्यानंतर 3 दिवस आमची कुठेही दखल घेतली नाही। त्याच्यानंतर आम्ही गेले 4 दिवसापासून आमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे। आमरण उपोषण करण्यातून आमचा कुठेतरी प्रश्न मार्गी लागेल, परंतु ह्या निढर सरकार
सरकारला कुठेही आमची दखल घ्यावीशी वाटत नाही आहे, तर सरकारने आमची लवकरात लवकर दखल घ्यावी असं आम्हाला वाटतं. आमचे काही कार्यकर्ते जे लेडीज आहेत त्यांची खूप तब्येत खालावली आहे. त्यांना मोठ्या हॉस्पिटलला नागपूर या ठिकाणी पाठवण्यासाठी डॉक्टरांनी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर आज आमचे आयुक्त साहेबांसोबत बैठक लावण्याचं आश्वासन दिलेलं आहे. बघूया पुढे काय होतं आहे. आम्ही गेले कोविड काळापासून काम करत आहोत आणि माझी परिस्थिती म्हणाल तर कोविड काळात जेव्हा मी काम करत होतो त्याच्या वेळेस माझे स्वतःचे वडील एक्सपायर झाले कोविड काळामध्ये काम करत असताना. त्याचं पूर्णपणे श्रेय मला जातं, कारण मी कोविड काळामध्ये सगळे घरी बसत असताना मी कोविड काळात काम केलं आणि त्याच्यातून माझ्या वडिलांचं वय जास्त असल्यामुळे 58 वर्ष होते त्यांचं जास्त वय असल्यामुळे त्यांना कोविड झाला आणि ते त्यातच दगावले गेले आणि मग माझा पूर्ण परिवार रस्त्यावरती आला. ते सर्व पूर्ण जबाबदारी माझ्यावरती होती आणि पूर्ण फॅमिली माझ्यावरती म्हणजे जगत होती. आणि आता ह्या काळामध्ये कंपनीला थर्ड पार्टीला देऊन सरकारने आम्हाला कामावरून कंपनीने पण कमी केलेलं आहे. तर आता आमचं कसं घर चालणार याचा खूप मोठा प्रश्न असताना हा आमरण उपोषण करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. आणि माझे सहकारी पण असेच खूप आहेत जे मी MPSC करत असताना सुद्धा हा निर्णय घेतला का तर मला माझं घर चालवायचं होतं. सर, मेरा नाम रूपाली लोंडे है. मैं राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष की महिला संगठन सचिव हूँ महाराष्ट्र प्रदेश. और इन बच्चों का जब भी मेरे पास आया मुद्दा तो मैंने सबसे पहले आदरणीय पवार साहब, सुप्रिया ताई, महबूबाई शेख, रोहिणी ताई, इनसे इनका परिचय करवाया था. निवेदन भी दे चुके हैं. हमारे पवार साहब ने इनको पाठिंबा दर्शाया है क्योंकि इन लोगों की पूरे ऑन पेपर ये बच्चे सच्चाई से लड़ रहे हैं. और कल भी हमारे आदरणीय महबूबाई शेख आए थे. इन बच्चों को जयंत पाटिल साहब ने बुला के रात को 2 बजे तक इनकी सारी बातें सुनी है और अधिवेशन में ये मुद्दा मांडने वाले भी हैं. लेकिन जब तक ये आरोग्य मंत्री जो गेंदे के कातड़ी का बना हुआ है उसको जब तक नींद खुलती नहीं है ये बच्चे ऐसे ही उपोषण करने वाले हैं और उनको मैं पाठिंबा देने वाली हूँ. मेरा नाम कामड़ी विनायक है. मैं सोलापुर से आया हूँ. हमारी डिमांड ये है कि हमें जो सेंट्रल गवर्नमेंट का नेशनल हेल्थ मिशन है उन्हें हमें समायोजन करना चाहिए. और अभी जो हमारी नियुक्ति थी यशस्वी एकेडमी वो उनको जो कॉन्ट्रैक्ट मिला है कंपनी को वो कैंसिल करके हमें गवर्नमेंट की तरफ से नियुक्ति चाहिए. तो इनका यह बोलना है कि थर्ड पार्टी को कैंसिल करके उन्हें गवर्नमेंट की इसमें नियुक्त किया जाए. ऐसे ही खबरों के लिए देखते रहे महाराष्ट्र TV 24. कैमरामैन प्रवीण के साथ मैं अभिषेक दुबे, नागपुर.